तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जे बांधकाम कामगार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामधील, त्यांच्या मुला मुलींसाठी शिक्षणासाठी जे शिष्यवृत्ती शिक्षण मदत दिली जाते, या आपण शिष्यवृत्तीबद्दल आता जाणून घेणार आहोत। यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये तुमची जे कार्ड आहे, नोंदणी तुमची झालेली असणे आवश्यक आहे। बघा, आता आपण संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, 11वी 12वी आणि अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी जे आर्थिक मदत लागते, त्यांच्या पातळीनुसार ते आर्थिक मदत तुम्हाला बांधकाम कामगार जो विभाग आहे त्यामार्फत तुम्हाला दिली जाते। जर तुम्ही बांधकाम कामगारांचे मुलं असाल, मुली असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, जेणेकरून तुम्हाला सरकारकडून जे काही मदत आहे ते तुम्हाला शिक्षणासाठी मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता शिष्यवृत्तीसाठी पात्रता बघूया। प्रत्येक योजनेची पात्रता असते। बघा, नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणजे तुम्ही कामगार आहात, तर तुमच्या ज्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार आहे, पण तुमचं जे नोंदणी बांधकाम कामगारमध्ये असणे आवश्यक आहे। अर्जदार हे महाराष्ट्र बांधकाम, बघा, अर्जदार हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। तुमची नोंदणी झाली असणे आवश्यक आहे। नसेल तर तुम्ही जवळच्या बांधकाम कार्यालयात जाऊन भेट द्या, तिथं तुम्ही नोंदणी करा। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची पात्रता काय असणे आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटणार आहे त्यांच्यासाठी बघा, विद्यार्थी 11वी 12वी पदवी पूर्ण किंवा अभ्यासक्रमांमध्ये शिकत असावा। 11वी झाले असेल तर जमेल, 12वी किंवा पदवी ग्रॅज्युएशन झाले असेल तर जमेल, किंवा जे अन्य अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये शिकत असावा। त्याच्यानंतर आता शिष्यवृत्तीचे प्रकार बघूया। बघा, 11वी आणि 12वी साठी बघा, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना दरवर्षी किती 10,000 रुपये दिले जातात दरवर्षाला। ज्यांची 11वी 12वी झाली आहे त्यांना 10,000 रुपये दरवर्षी दिले जाते। जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, ज्यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालाय, त्यांना दरवर्षी किती 20,000 रुपये दिले जाते। आणि अभियांत्रिकीसाठी जे आहेत त्यांना किती 60,000 रुपये। आणि जे वैद्यकीय शिक्षणासाठी जे बांधकाम कामगारांचे मुलं मुली शिक्षण घेत आहेत त्यांना 1,00,000 रुपयापर्यंतची मदत बांधकाम कामगार जो विभाग आहे त्यांच्याकडून मिळू शकते। आता यासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी अर्ज करताना बांधकाम कामगारांची जी वेबसाईट आहे MAHABOCW, हे जे बांधकाम विभागाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करा। तुमचे डॉक्युमेंट जे असतात ते संपूर्ण घेऊन जा, तिथं नोंदणी करा। नूतनीकरण आणि लाभासाठी तिथं त्या वेबसाईटवरती अर्ज तुम्ही करू शकता। आता वेबसाईट बघा, अधिक माहितीसाठी तुम्ही MAHABOCW हे जे वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता, किंवा माय स्कीमच्या पोर्टलवर देखील योजनांची माहिती उपलब्ध राहते, तिथं जाऊन तुम्ही भेट देऊ शकता। आणि एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुमचे जे अर्ज आणि किंवा इतरही तुम्हाला प्रक्रिया भरायची असेल तर CSC सेंटर किंवा जे महाई सेवा केंद्र असतात तिथे जाऊन तुम्ही त्या केंद्राला भेट देऊ शकता। हे संपूर्ण माहिती इंटरनेटवरील आधारित आहे। प्रॉपर माहिती तुम्हाला यूट्यूब म्हणजे जे शासनाची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल। तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की जे बांधकाम कामगारांचे मुलं मुली आहेत त्यांना महाराष्ट्र शासन म्हणजे बांधकाम कामगारातर्फे शिष्यवृत्ती मिळते। ज्यांचा 11वी 12वी झाला आहे त्यांना किती 10,000 रुपये मिळते दरवर्षाला। त्याच्यानंतर ज्यांचं पदवी झालाय म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे त्यांना किती 20,000 रुपये। आणि ज्यांचं अभियांत्रिकीसाठी जे शिक्षण घेत आहेत त्यांना 60,000 रुपये। आणि वैद्यकीय शिक्षण घेत आहेत त्यांना 1,00,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप शासनामार्फत तुम्हाला मिळत असते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण माहिती जाणून घेतली की बांधकाम कामगारांच्या मुलांना इतक्यापर्यंतची शिष्यवृत्ती मिळत असते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ का करा शेअर करा। जे तुमचे बांधकाम मित्र असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मुला मुलींना या शिष्यवृत्तीचा फायदा भेटेल। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। धन्यवाद।